SMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अति महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट पाहणार आहोत। काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते का सर महत्वाचे पॉइंट लिहून देत जा, तर बा तुमचा शब्द पूर्ण करता महत्वाचे पॉइंट लिहून देता एवढे बारकाईने लिहिलेले आहे का आता पुस्तक वाचायचं काम नाही। मी सांगतो तसं ऐकाच, पा मग कसं सुटत। इकडे लक्ष द्या, ड्युएल कशाले म्हणते तर लक्षात ठेवा 5th क्लासचे जे प्रॉब्लेम आहे ना त्याच्यापेक्षा हे प्रॉब्लेम सोपे आहे। खरं सांगत आहो, तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सोडवसाल तर हससाल, एवढे बोगस प्रॉब्लेम आहे। काय सांगत आहो, ड्युएल कशाला म्हणायचं तर याले अँड म्हणते, अँड दिसला तर त्याचं ऑर करायचं, ऑर दिसला तर त्याचं अँड करायचं, बाकी कशालाही हात लावायचा नाही। रिप्लेस अँड बाय ऑर, अँड ऑर बाय अँड, अँडचं ऑर करणे, ऑरचं अँड करणे। दुसरा आहे रिप्लेस टी बाय सी अँड सी बाय टी। टी म्हणजे टॉटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन। टी दिसला तर सी लिहायचा, सी दिसला तर टी लिहायचं, बाकी स्टेटमेंटला हात लावायचा नाही। ठीक आहे, 5व्या वर्गात नाही आहे एवढं सोपं। रिप्लेस 1 बाय 0, 0 बाय 1, बस एवढे जे पॉइंट आहे ना, एवढ्या पॉइंट मध्ये लक्षात ठेवा तुमचा ड्युएल संपला, काहीच तर नाही। ठीक आहे, याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपण आता कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करणार। निगेशनचा अर्थ होतो ऍसर्टिव्ह जर असलं तर त्याचा आहे ना निगेटिव्ह तयार करायचं। तर विद्यार्थी काय करतात बा, आपल्या मनानं जसं येईल इंग्रजीमध्ये तसं वाक्य निगेटिव्ह लिहून ठेवतात, 0 मार्क मिळते। लक्षात ठेवा निगेशन करायचं आहे पण या लॉजिकच्या रूल्स न। तर बा पहिला रूल्स आहे बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू। तर डोक्यात कसं ठेवायचं, इथं अँड आहे तर हा निगेशन पहिल्यालाही लागल, हा निगेशन दुसऱ्यालाही लागल। अँड असलं तर आत्ताच शिकवलं का अँडचं करायचं, ऑर झालं असं करायचं आहे। आता इथं निगेशन ऑफ पी ऑर क्यू, तर डोक्यात कसं ठेवायचं, हे पहिल्यालाही लागते हे दुसऱ्यालाही लागते, ऑर असला तर होते अँड। तुमच्या माहितीसाठी बघा, हा जो आहे याला निगेशन ऑफ कंजक्शन म्हणतात। कुठेही आपल्याला प्रॉब्लेम मध्ये हे नाव लिहायचं काम नाही आहे। नसलं माहित तरी चालते, मात्र माहित असावं म्हणून मी फक्त नाव सांगत आहो का बा अँड साठी कंजक्शन म्हणतात, ऑर साठी डिसजंक्शन म्हणतात, निगेशन ऑफ डिसजंक्शन। ठीक आहे बाबा। आता पाहिजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, तर याचं निगेशन कसं करायचं आहे, पी अँड निगेशन क्यू। आपल्या मनानं निगेशन न करायचं, या रूल्स न करायचं आहे। पी अँड निगेशन क्यू अशा पद्धतीनं करायचं आहे। काही काळजी नका करू, कसं होईल कसं नाही, तुम्ही जेव्हा एक्सरसाइज पाहायचाल ना मी शिकवल्यानंतर तर तुम्ही खुश होऊन जासाल, एवढं सोपं आहे। निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू, तर बा याचा अर्थ होती पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी। कधी आयुष्यभर समजणार नाही असं केलं तर बा याले गावरानी भाषेत डोक्यात कसं ठेवा, याले पहिला मनाचा याले दुसरा मना। मी कसं डोक्यात ठेवलं बा, तर बा पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन, और दुसरा आणि पहिल्याचं निगेशन, बस। इंग्रजीत पाहिजे तर इंग्रजीतही मला गावरानी भाषा बोलता येते। फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड, और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट। ठीक आहे, कसा बोलाता, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड, और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट। याला निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणतात। हे डबल इम्प्लिकेशनचं साइन आहे त्याचं निगेशन असं, हा निगेशनचा साइन। आणि हे तर डोक्यात ठेवायचं कामच नाही। आपण लहानपणापासून डायलॉग ऐकत आलो, दुश्मन का दुश्मन दोस्त, तर निगेशनचा निगेशन म्हणजे मूळ,
ओरिजिनल. बस बा असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर हे झाले पहिले रूल निगेशन. आता निगेशन ऑफ क्वांटिफाईड लक्षात ठेवा स्टेटमेंट. तर बा हा क्वांटिफाईड स्टेटमेंट काय आहे बा, तर बा लक्षात ठेवायचो ते मी तुम्हाला समजावून सांगत हा का बा रिप्लेस द वर्ड ऑल बाय सम अँड सम बाय ऑल. बा काही डोकं नाही लावायचं. ऑल दिसला तर सम लिहायचं, त्याच्या ऐवजी सम दिसला तर ऑल लिहायचं आहे ना. मोठमोठ्या क्लासेसचे नाव आहे राजू, तुम्ही लागल्यास खोटं असेल तर पहा. भन्नाट चुकीचं सांगून टाक. ऑलचं ऑल ठेवून दिलं, समचं सम ठेवून दिलं आणि पाहणारे विद्यार्थी कसे बसून आहेत काही समजायला मार्ग नाही. ऑलचं सम पाहिजे, समचं ऑल पाहिजे. मी जे सांगत आहो 100% ॲक्युरेट. एवढा गाडा अभ्यास आहे माझा, रॉंग होऊ नाही शकत. 26 वर्षापासून तेच शिक करत आहोत. तर बा लक्षात ठेवा रिप्लेस हे जे चिन्ह आहे ना, याले कसं काढायचं तर माझ्या हाताकडे पाहायचं, असं करायचं असं करायचं. याला फॉर ऑल म्हणतात. फॉर ऑल काय म्हणतात रे बा, याले फॉर ऑल म्हणतात. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर फॉर ऑल आहे. तर बा हा झाला फॉर ऑल. कंसात मी ब्रॅकेट मध्ये फॉर ऑल लिहू नाही दिला. हा दिसला तर याच्या ऐवजी हा टाकायचा. याला देअर एक्झिस्ट म्हणतात. याने काढताना कसं काढायचं आहे तर असं करायचं असं करायचं. प्रॅक्टिस करता देअर एक्झिस्ट. ठीक आहे. हा दिसला तर हे याच्या ऐवजी हा काढायचा. हा दिसला तर याच्या ऐवजी हा. म्हणजे फॉर ऑलच्या ऐवजी रिप्लेस फॉर ऑल बाय देअर एक्झिस्ट अँड देअर एक्झिस्ट बाय फॉर ऑल. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा काय सांगून राहिलो. तर बा याच्या ऐवजी आता लक्षात ठेवा पुढचा आहे रिप्लेस फॉर एव्हरी. रिप्लेस फॉर एव्हरी हा पूर्ण शब्द आहे. रिप्लेस फॉर एव्हरी बाय देअर एक्झिस्ट. बट डोकं नाही लावायचं. फॉर एव्हरी दिसला स्टेटमेंट मध्ये तर त्याच्या ऐवजी देअर एक्झिस्ट लिहायचं आणि देअर एक्झिस्ट दिसला तर त्याच्या ऐवजी फॉर एव्हरी. अहो एवढं सोपं आहे. एक दोन डाव वाचलं तर लक्षात राहील. हे तर रूल्स बिलकुल सोपे साधे आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय ऑड असला तर सम लिहायचं, सम असला तर ऑल लिहायचं, फॉर ऑल असला तर देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट असला तर फॉर ऑल. बोला एक लक्षात ठेवा हा साइन जर दिसला तर साइन काढायचं. ठीक आहे. साइन असला तर साइन काढायचा. वर्ड मध्ये असेल फॉर एव्हरी हा वर्ड मध्ये आहे तर आपणही वर्ड मध्येच लिहायचा आहे. मी बारकाईनं शिकवत आहोत. त्याच्यानंतर याला ग्रेटर दॅन म्हणतात. ग्रेटर दॅन म्हणजे मोठं. ग्रेटर दॅन असलं तर याला बदलवायचं असेल, रिप्लेस करायचं असेल तर त्याच्या ऐवजी लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे. साइन तर माहित असेल म्हणजे लहान किंवा इक्वल टू असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. हा दिसला तर हा याला रिप्लेस यानं करायचं. हा दिसला तर याला रिप्लेस यानं करायचं. म्हणजे ग्रेटर दॅन रिप्लेस ग्रेटर दॅन बाय लेस दॅन इक्वल टू अँड लेस दॅन इक्वल टू बाय ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर लक्षात ठेवा रिप्लेस लेस दॅन बाय ग्रेटर दॅन इक्वल टू अँड ग्रेटर दॅन इक्वल टू बाय लेस दॅन. लेस दॅन म्हणजे लहान होते राजा. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे मोठा किंवा इक्वल टू असा होतो. एवढं झालं तर याच्यानंतरचा सहावा इथं लिहिला रिप्लेस आहे ना. सच दॅट. सच दॅट स्टेटमेंट मध्ये असेल ना तर त्याच्या ऐवजी कॉमा करायचा. कॉमा समजते का? अहो आपण असं करतो ना कॉमा तर तो कॉमा करायचा. सच दॅट काढून टाकायचा. त्याच्या ऐवजी कॉमा टाकवा आणि कॉमा जर दिसला तर तो काढायचा आणि त्याच्या ऐवजी सच दॅट. बस एवढे आहेत निगेशनचे रूल्स. हे ज्याला माहीत त्याचं निगेशन अडतच नाही. ठीक आहे. तर एकदा फक्त हे फॉर्म्युले पुन्हा सांगतो का बा अँडचं निगेशन असेल तर बिलकुल डोकं नाही लावायचं. पहिल्यालाही निगेशन लावायचं, दुसऱ्यालाही लावायचं आणि अँड असला तर ऑर लिहायचं. म्हणजे निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ सेकंड
अँडचं होईल ऑर. जर ऑर असेल तर निगेशन ऑफ फर्स्ट करायचं, निगेशन ऑफ सेकंड करायचं, ऑरच्या ऐवजी आहे ना अँड टाकायचं. इम्प्लाइजचं निगेशन कसं होते बा, पी अँड निगेशन क्यू, इट मीन्स दॅट फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशनचं निगेशन कसं लक्षात ठेवायचं तर बा फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड ऑर सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट. बस एवढं. आणि हेले तर वाचायचं कामच नाही. दुश्मन का दुश्मन दोस्त, निगेशनचं निगेशन ओरिजिनल. बस एवढं झालं तर तुम्हाला आहे ना 5 मिनिटं लागते व एक्सरसाइजला. तुम्ही जर एक्सरसाइज 1.7 पायसाल ना तर तुम्ही म्हणसाल काय, खरोखर सांगतो 5th क्लासच्या प्रॉब्लेम पेक्षा सोपं. तुम्ही टिंगल उडवसाल काही बोगस आहे. ठीक आहे, पाहून घ्या 1.7. पहा मग मी एक्सरसाइज 1.7 सांगत आहोत. क्वेश्चन 1, राईट द ड्युएल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. थोडस जर आपल्याला आठवलं बा तर हा पहिला प्रश्न आहे, काहीच नाही, एक वाक्य लिहायचं, ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. बस प्रत्येक वेळेस हे लिहायचं. मी जागे पाहिजे प्रत्येक वेळेस लिहिणार नाही. पहिले 1-2 डाव लिहून दाखवतो. याच्यासाठी लक्षात ठेवा, द ड्युएल of the given statement is असं लिहायचं बा. काहीच नाही आहे, खूपच बोगस आहे. आता हा पी लिहा, या आर आहे, आर तर झालं अँड, या क्यू, बाकी काही हात नाही लावायचा. आर असला तर अँड झाला तुमचा ड्युएल, झाला, गणितच झालं. काय त्यात लहान पोरासारखा आहे. पुन्हा येत आता याचं दुसऱ्याचं उत्तर तर काय लिहिशील रे बा, तर ड्युएल ऑफ दी, एकदा अजून लिहून दाखवतो, ड्युएल ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. पाय बरोबर, काय हात नाही लावायचा, फक्त एवढं करायचा. ह्या पी निगेशन पी, आर आहे तर अँड, अँड आहे तर आर, ब्रॅकेट जशानं तसा, ह्या पी, आर आहे तर अँड, निगेशन जशानं तसा, क्यू जशानं तसा, अँड असला तर आर, निगेशन जशानं तसा झालं. फक्त चेंज काय करायचं आहे तर अँडचं आर करायचं आहे आणि आरचं अँड करायचं आहे. बाकी कुठंच काही हात नाही लावायचा. आता याचं उत्तर तर आता लिहत नाही, लिहू नये 2-2 डाव. पहिले लिहायचं व्यवस्थित. द ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, या पाय पी, आर आहे तर अँड, क्यू, आर आहे तर अँड, आर इक्विव्हॅलन्स, पी, आर आहे तर अँड, आर आहे तर अँड, जिथं जिथं दिसल अँडचं आर करायचं, आरचं अँड करायचं. सांगा 5व्या वर्गात नाही आहे, 5th क्लास मध्ये नाही आहे असे गणित. जमलं. आता याचं उत्तर पाहून घ्या, समजते का तर बा काय याचं आन्सर. तर काही टेन्शन घ्यायचं नाही, एक स्टेप लिहायची. ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, निगेशन असं पी, अँड आहे तर आर, इक्विव्हॅलन्स, निगेशन पी, आर असला तर अँड, निगेशन क्यू. झाला तुमचा क्वेश्चन 1. चलो बोलो. ठीक आहे बाबा. आता पहा माझ्याजवळ जागा कमी असल्यामुळे पुन्हा दुसरा क्वेश्चन वाचत आहोत. राईट द ड्युएल स्टेटमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. बस एक लक्षात ठेवायचं, अँडचं आर करायचं, आरचं अँड, बाकी काहीच हात नाही लावायचा. जे सांगत आहोत फक्त एक स्टेप इथं लिहायची. मायापाशी जागा फार कमी आहे. काय लिहायचं मग, ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, आणि खालून त्याच्या खाली मग लिहिणं सुरू करायचं. तेवढं कर जा तुम्ही. तर मला लक्षात ठेवायचं. वाच बाबा, 13 इज प्राईम नंबर. जशानं तसं घासाचं, कारण याच्यात अँड आणि आर काही हाय नाही, काहीच चेंज नाही. 13 इज प्राईम नंबर. कोणाले लहान पोरालेही करता येते. अँड हाय तर इथं लिहायचं आर. इंडिया इज ए
डेमोक्रेटिक, डेमोक्रेटिक कंट्री. बोल बा, फक्त अँडचं झालं और बाकीच्याला हात लावायचा नाही. झालं, ठीक आहे. दुसरा स्टेटमेंट तर एक वाक्य लिहायचं. द ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. सुरू, करीना इज व्हेरी गुड. इथपर्यंत अँड और आलाच नाही. इथं आला ऑर, तर याचं ऑरचं लिहायचं अँड. अँड एव्हरी बॉडी लाईक्स हार्ट. ह्या झाला ड्युएल. सांगा बा किती बोगस आहे. राधा अँड सुष्मिता कॅन नॉट रीड उर्दू. पहिले एक स्टेटमेंट लिहायचं. द ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. सुरू, राधा अँड आहे तर ऑर. सुष्मिता कॅन नॉट असं रीड उर्दू. झालं बा. आता ह्या वाला पाहून घ्या. एकच फक्त स्टेटमेंट वाक्य लिहायचं आहे. द ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. ए नंबर इज रियल नंबर. जशानं तसं लिहा. ए नंबर इज रियल नंबर असं. इथपर्यंत कुठेही अँड आणि ऑर नाही आहे. इथं आला अँड, डोकं लावायचं कामच नाही. अँडच्या ऐवजी लिहायचा ऑर. ऑर दी स्क्वेअर, ऑर दी स्क्वेअर. या वाला स्क्वेअर ऑफ दी नंबर इज नॉन निगेटिव्ह. नॉन निगेटिव्ह. कुठंच काही बदलवायचं नाही. अँडचं ऑर, ऑरचं अँड, त्याने म्हणते ड्युएल. बोला. 0 आला तर 1 करायचं, 1 आला तर 0 करायचं, टी आला तर सी करायचं आणि सी आला तर टी करायचं. बस बा, एवढा आहे. या झाला तुमचा 1.7. ठीक आहे बा. आवडला माझा व्हिडिओ तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगा. ठीक आहे. आणि महत्वाचं सांगत आहोत, घंटी वाजवा. नमस्कार.